नमस्कार मंडळी, आज बनवणार आपण भिजवलेल्या कुरडयाची भाजी. तर मी या ठिकाणी 1 तास कुरडया भिजत घातल्या होत्या आणि एक बारीक कांदा चिरला, कोथिंबीर, लसूण छान बारीक चिरून घेतला आणि आता मी शेगडीवरती पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये तेल, जिरं, मोहरी घातलं आणि छान इकडून-तिकडून परतून घेतलं. हे बघा किती छान फोडणी बसलेली आहे जिऱ्या मोहरीची. आणि याच्यात आपण मस्त चिरलेलं लसूण घालूया आणि छान इकडून-तिकडून परतून घेऊया. हे बघा, छान लसूण लाल होऊ द्यायचा आणि नंतर मग यामध्ये कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर कांदा पण छान इकडून तिकडून परतून घ्यायचा. छान कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा. हे बघा, कांदा किती छान परतला गेला आहे आपला. आणि कांदा परतल्यानंतर आता याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडं आणि कांदा, लसूण मसाला आणि थोडी हळद. छान याला इकडून तिकडून परतून घ्यायचं. छान याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. जेवढं परताल तेवढं छान होईल आपली भाजी. आणि हे बघा किती छान हे झालेलं आहे. आणि यामध्ये आपण मस्त आता भिजवलेल्या कुरडया सोडूया. छान थोड्या थोड्या सोडूया आणि छान परतून घेऊया. इतका सुंदर सुवास येतो आहे या मसाल्याचा. हे बघा किती छान मी परतलं आहे. आणि याला थोडं वरून मीठ घालूया. छान सगळीकडून परतून घेऊया. जेवढं परताल तेवढी भाजी छान होईल. आणि याला थोडून वरून कोथिंबीर घालूया आणि छान परतून घेऊया. 2 मिनिट याला असं परतून घ्यायचं आहे छान सगळीकडनं. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर ही भाजी झालेली आहे आपली. बघा, एकदम मोकळी, अजिबात खाली लागलेली नाही आहे. कुरडयाची भाजी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.